नायलॉन मांजाचे गट्टू विक्री करणारा जेरबंद करून नायलॉन मांजाचे 66 गट्टू व 7 चक्री असा एकूण 70,900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. शुने गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके, नाशिक शहर यांनी नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री व त्याचा वापर करणाऱ्या इसमावर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 14/12/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी अंमलदार हे नायलॉन मांजाचे गट्टू विक्री करणाऱ्या इसमाची माहिती काढत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार अशांना माहिती मिळाली की सूर्यसुंदर सोसायटी जगताप मळा उपनगर नाशिक येथील तळमजल्याचे बंद फ्लॅटचे समोर इसम नामे यश काळे हा प्लास्टिक गोणीमध्ये नाशिक शहरात विक्री, निर्मिती व वापरण्यास बंदी असलेल्या नायलॉन मांजाची बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी कब्जात बाळगून विक्री करत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना दिल्याने त्यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, चंद्रकांत गवळी, मनोज परदेशी अशांना छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलं. त्यानुसार वरील नमूद पथकाने इसम नामे यश मनोहर काळे, वय वर्ष 19, राहणार सूर्यसुंदर अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 24, कदम लॉन्सच्या मागे, जगताप मळा उपनगर नाशिक या सूर्यसुंदर अपार्टमेंट फ्लॅट नंबर 1 च्या समोर जगताप मळा उपनगर नाशिक येथे सापळा लावून पकडून त्यांच्या कब्जातून एकूण 70,900 रुपये किमतीचा मोनोफिल गोल्ड कंपनीचे वेगवेगळ्या रंगाचे नायलॉन मांजाचे 66 गट्टू, बॉबिन व 7 वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिक चक्री, त्यात वेगवेगळ्या रंगाचा नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस हवालदार मनोज परदेशी यांनी भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 223, 292, 293 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5 व 15 प्रमाणे तक्रार दिली असून सदर आरोपी यास पुढील कारवाई कामी जप्त मुद्देमालासह उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे.